नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी एका नवीन टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत. तो टॉपिक म्हणजेच बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या. अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे किंवा पॉइंट आहे. तर आज आपण आपल्या बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय याविषयी आणि त्यानंतर आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय त्याविषयी बोलणार आहोत. तर बघा या ठिकाणी बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, तर बघा ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. मित्रांनो, दोन संख्यांची बेरीज जर 0 आली तर त्या दोन एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. तर बघा या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, आपण उदाहरणाच्या साहाय्यानं बघू. या ठिकाणी बघा +7 आणि -7 म्हणजेच +7 आणि -7 यांची जर बेरीज केली तर आपल्याला 0 मिळते. +12 +12 बेरीज केली 0 मिळणार. +25 -25 यांची जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी 0 बेरीज येते. आणि मग आपल्याला माहित आहे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. सूत्र काय बघा, a + (-a) = 0. तर हे आपण आता वर बघितलेली जी उदाहरणं आहेत तेच उदाहरणाचं इथे या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे पॉइंट बेरीज व्यस्त संख्यांच्या मध्ये धनसंख्यांची बेरीज व्यस्त संख्या ऋण संख्या असते. महत्वाचं आहे, धनसंख्यांची एखादी जर धनसंख्या असेल तर बघा धनसंख्या जर असेल, धनसंख्येची बेरीज व्यस्त संख्या ऋण संख्या असते. म्हणजे धनसंख्या समजा 10 आहे आणि मग ह्या धनसंख्येची बेरीज व्यस्त संख्या इथं बेरीज आपण म्हणतोय -10 म्हणजेच ऋण संख्या असणार. त्यानंतर ऋण संख्येची बेरीज व्यस्त संख्या धनसंख्या असते. समजा एखादी संख्या आहे -20 आणि मग त्याची बेरीज व्यस्त संख्या ही धन असणार म्हणजेच 20 असणार. सगळ्यात महत्वाचं, शून्याची बेरीज व्यस्त संख्या शून्यच असणार आहे. शून्य जो आहे त्याची बेरीज व्यस्त संख्या ही शून्यच असेल, कारण 0 + 0 0 येणार आहे. तर या ठिकाणी बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा केलेली आहे. तर बेरीज व्यस्त संख्या अतिशय सोपा आहे. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येईल त्या दोन एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. आत्ताच आपण बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय याविषयी बोललो. आता यानंतर आपण बघूया गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार व्यस्त संख्या बघा, गुणाकार व्यस्त संख्या बघा त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं इंग्लिश मध्ये म्हणतो. गणितामधला अत्यंत महत्वाचा हा पॉइंट म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या. बघा त्याची व्याख्या, ज्या दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन संख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार केला, जर गुणाकार 1 आला म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार जर 1 आला तर त्याला गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. लक्षात ठेवा, वाटलं तर लिहून घ्या. आणि त्यानंतर पुढे बघा त्याची उदाहरणं, 2 आणि 1/2 यांचा जर गुणाकार केला, बघा या ठिकाणी 2 × 1/2 दोन्ही एक संख्या आहे, 1/2 ही एक संख्या आहे. आणि मग ह्यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार 1 येणार आहे, कारण 2 2 कटला, 1 × 1 1. तसंच 5 आणि 1/5 गुणाकार केला 1 येईल. त्यानंतर -3 आणि -1/3
यांचा गुणाकार केला, बघा वजा गुणिले वजा प्लस होईल, म्हणजे गुणाकार 1 आला. -3 आणि -1/3 ह्या गुणाकार व्यस्त संख्या. त्यानंतर बघा या ठिकाणी 4/7 आणि 7/4 यांचा जर गुणाकार केला तर त्याचा गुणाकार 1 येईल, आणि 1 गुणाकार आला की समजायचं त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. बघा ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. आता एक महत्वाचा पॉइंट इथं काय आहे, 0 ची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाही. कारण 0 ने जर आपण गुणलं किंवा गुणाकार केला तर गुणाकार 0 येणार आहे, म्हणून 0 ची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाहीये. कारण 0 कोणत्याही संख्येने गुणले, 0 ला गुणले किंवा 0 ने गुणले तर गुणाकार 1 येत नाही. इथं सूत्र बघा, a गुणिले 1/a बरोबर 1. मात्र इथं a हा 0 नसला पाहिजे, 0 पेक्षा वेगळा असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काही पॉइंट आहेत बघा. या ठिकाणी धनसंख्येची गुणाकार व्यस्त संख्या भिन्न रूपामध्ये असते, ऋण संख्येची गुणाकार व्यस्त संख्या ऋण भिन्न रूपात असते. एखाद्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या बरोबर त्या संख्येचा उलटा म्हणजेच रेसिप्रोकल, हा रेसिप्रोकल म्हणजेच गुणाकार व्यस्त संख्या. आणखीन एक महत्वाचा पॉइंट, 1 ची गुणाकार व्यस्त संख्या 1च, कारण 1 गुणिले 1 बरोबर 1. त्यानंतर बघा 0 ची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाही. हे 2-3 पॉइंट हे महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. आणि लक्षात काय ठेवायचं आहे, 0 ची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाही आणि दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, त्या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. तर बघा मित्रांनो, आताच आपण बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या याविषयी बोललो, परंतु आता हे ओळखायला सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं. समजा 11 आहे आणि ह्या 11ची बेरीज व्यस्त संख्या आपल्याला ओळखायची आहे, तर फार सोपं आहे. बेरीज केल्यानंतर बेरीज 0 आली पाहिजे, यासाठी मग हे काय करावं लागेल, 11तून 11 वजाच करावं लागेल. तर नेहमी लक्षात ठेवा, धनसंख्या असेल त्याची बेरीज संख्या जर आपल्याला विचारली तर संख्या तीच राहते, फक्त चिन्ह बदलतं. बेरीज प्लस संख्या असेल तर त्याची बेरीज व्यस्त संख्या मायनस असते, पण संख्या तीच असते, -11. समजा -20 आहे, आता इथं हे मायनस आहे, हिची बेरीज व्यस्त संख्या असणार आहे +20. काय नाही, फक्त बेरीज आणि वजा, प्लस मायनस एवढाच काय तो फरक आहे, तो लक्षात ठेवा. या ठिकाणी आपले उदाहरणं सुद्धा बघा त्याच नुसार आहेत. ही उदाहरणं सुद्धा बघा, प्लसची बेरीज व्यस्त संख्या -7 आहे, इथं -12 आहे, त्याची बेरीज व्यस्त संख्या +12 आहे, इथं +25 आहे, त्याची बेरीज व्यस्त संख्या -25. म्हणजे काय, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, एवढं हे सोपं आहे. आणि गुणाकार व्यस्त संख्येचं बघू आता. गुणाकार व्यस्त संख्येचं बघा, गुणाकार व्यस्त संख्या याचं सुद्धा फार सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं जरा बघा, जर उदाहरणाकडे पाहिलं तर 2 ची बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या 2, हे 2 आहे. 2 ची गुणाकार व्यस्त संख्या जर आपल्याला विचारली तर काय आहे मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेत लक्षात ठेवा, ह्याचा छेद काय असतो, काही नाही, याचा अर्थ 1 आहे. मग त्याची बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या कोणती, काही नाही, अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश. इथं छेद 1 आहे, इकडं छेद 1 अंश 1 होईल, आणि इकडं अंश 2 आहे, इथं छेद 2 होईल. आणि ह्यांचा गुणाकार जर केला, 2 कॅन्सल, 1 कॅन्सल, म्हणजेच 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 म्हणजेच 1 गुणाकार येतोय. तर लक्षात कसं ठेवायचं, रेसिप्रोकल, मगाशी आपण बोललो रेसिप्रोकल. जी संख्या दिलेली असेल, समजा 7/9 आहे, जी संख्या दिलेली असेल त्या संख्येला उलट करायचं, म्हणजेच अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश. बघा 9/7 गुणाकार केला, 9 कॅन्सल आहे, 7 कॅन्सल, म्हणजेच 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1. अतिशय सोपा आहे, फक्त दिलेल्या संख्येला
काय करायचं, अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश. फक्त लक्षात काय ठेवायचंय, जर समजा चिन्हाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. इथे या ठिकाणी बघा, चिन्हांच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल. वजा संख्या आली तर, जर वजा संख्या आली इथं काही नाही, याचा अर्थ एक आहे, काय नाही. वजा आली, चिन्ह तेच ठेवायचं, चिन्हामध्ये बदल करायचा नाही, चिन्ह तेच ठेवायचं. फक्त छेदाचा 1 अंशाच्या ठिकाणी आणि अंशाचा 3 छेदाच्या ठिकाणी, चिन्ह बदलायची गरज नाही. तर बघा, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. बेरीज व्यस्त संख्यांमध्ये काय काळजी घ्यायची, संख्या तीच, फक्त चिन्ह बदलतं. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय लक्षात ठेवायचं, चिन्ह तेच राहतं आणि संख्या मात्र अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. आपण ह्याच गुणाकार व्यस्त मधला भाग आपण पाहतोय गुणाकार व्यस्त मध्येच. तर त्यामध्ये आपण गुणाकार व्यस्त मध्ये बघा गुणाकार व्यस्त मध्येच परिमेय संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्या कशा ओळखायच्या आहेत बघा. तर परिमेय संख्यांमध्ये इथं या ठिकाणी बघा, ज्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, जर A/B ही परिमेय संख्या पण B मात्र शून्येतर असला पाहिजे, म्हणजे शून्याशिवाय असेल, तर तिची गुणाकार व्यस्त संख्या काय असणार आहे, B/A. फक्त B शून्येतर असला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, गुणाकार व्यस्त संख्या काय, फक्त उलटी करायची आहे, तिला चिन्ह मात्र तेच राहील. बघा काय होतं, A/B, गुणाकार व्यस्त संख्या काय झाली, हा छेदाचा B A च्या ठिकाणी गेला म्हणजे अंशाच्या ठिकाणी, आणि हा अंशाच्या ठिकाणी A जो होता तो छेदाच्या ठिकाणी आला. फक्त हा B मात्र शून्येतर असला पाहिजे. इतकं सोपं आहे, काही अवघड नाही मित्रांनो. बघा, प्रत्येक परिमेय संख्येची एकच गुणाकार व्यस्त संख्या असते. महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत त्या परिमेय संख्यांचे, गुणाकार व्यस्त संख्यांची, प्रत्येक परिमेय संख्येची एकच गुणाकार व्यस्त संख्या असते. 0 ही संख्येची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाही, कारण गुणाकार केल्यानंतर 0ला किंवा 0 गुणलं तर 0 येणार आहे, म्हणून 0ची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात नाही. त्यानंतर 1 ची गुणाकार व्यस्त संख्या 1, म्हणजेच 1 गुणिले 1 बरोबर 1, म्हणून या 1 ची गुणाकार व्यस्त संख्या 1च. तर पुढं -1 ची गुणाकार व्यस्त संख्या -1च असणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, चिन्ह तेच राहतं, फक्त संख्या मात्र उलटी होते, म्हणजेच अंशाच्या ठिकाणची संख्या छेदाला जाते, छेदाच्या ठिकाणची संख्या अंशाला जाते. -1 ची गुणाकार व्यस्त संख्या -1च असणार आहे, आणि याचा गुणाकार केला वजा गुणिले वजा प्लस होईल आणि 1 गुणिले 1 1 होईल. तर अशा पद्धतीनं आता काही उदाहरणं पाहू. या ठिकाणी शॉर्ट मध्ये तुम्हाला लगेच उदाहरण सांगतो. 2/3 ची गुणाकार व्यस्त संख्या बघा. 2/3 ची गुणाकार व्यस्त संख्या काय सांगितलं मी, चिन्ह बदलत नाही, फक्त छेदाच्या ठिकाणचा अंक किंवा संख्या अंशाला, अंशाच्या ठिकाणची छेदाला उलटी, म्हणजे रेसिप्रोकल. तर गुणाकार केला 1 येणार आहे. -4/5 ची गुणाकार व्यस्त संख्या, चिन्ह तसंच राहतं, फक्त काय होईल, 5 हा अंशाला जाईल, 4 छेदाला जाईल, म्हणजेच -4/5 ची गुणाकार व्यस्त संख्या -5/4. 5/7 ची 7 वर आणि 5 खाली, म्हणजेच 7 अंशाला 5 छेदाला, म्हणजे 7/5. अशा प्रकारची आणखीन काही उदाहरणं आहेत. बघा या ठिकाणी इथं तुम्हाला सांगितलंय चिन्ह बदलत नाही, -3/8, वजाला वजात पुढे राहणार, इथं फक्त हा छेदाचा 8 इथं अंशाला आणि अंशाचा 3 छेदाला. -3/8 ची गुणाकार व्यस्त संख्या -8/3. या ठिकाणी बघा मित्रांनो, 1/6 ची गुणाकार व्यस्त संख्या, 1/6 ची गुणाकार व्यस्त संख्या. आपण कधी परिमेय संख्यांचा अभ्यास केला असाल तर तुमच्या लक्षात असेल
की वजाचं चिन्ह हे नेहमी अंशाला असतं म्हणून 1/-6 ची गुणाकार व्यस्त संख्या -6/1 अशा पद्धतीने हे पुढची उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे आपण हे परिमेय संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्या या ठिकाणी थोडस चर्चा केली. परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कशा पद्धतीनं असते. तर आता बघा परिमेय संख्यांच्या बेरीज व्यस्त संख्या या ठिकाणी बघा परिमेय संख्यांच्या बेरीज व्यस्त संख्या. आता मगाशी आपण गुणाकार व्यस्त बोललो. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येणार आहे त्या एकमेकींच्या परिमेय संख्यांच्या बेरीज व्यस्त संख्या असणार आहेत. तर बघा सूत्र बघा a/b ही परिमेय संख्या असेल तर त्याची बेरीज व्यस्त संख्या बरोबर काय असणार आहे -a/b. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं सुरुवातीच्या बेरीज व्यस्त संख्यांच्या नंतर तुम्हाला बोललो सोप्या भाषेमध्ये कसं लक्षात ठेवायचं. संख्या तीच राहते, संख्या a/bच आहे, फक्त चिन्ह बदललं. इथं प्लस होतं, इथं मायनस झालं, म्हणजेच त्याची बेरीज 0 येणार आहे. स्पर्धा परीक्षा दृष्टीनं महत्वाची वैशिष्ट्य काय आहेत बघा. पहिलं वैशिष्ट्य प्रत्येक परिमेय संख्येची एकच बेरीज व्यस्त संख्या असते. दुसरं धन परिमेय संख्येची बेरीज व्यस्त संख्या ऋण परिमेय संख्या असते. तिसरं ऋण परिमेय संख्येची बेरीज व्यस्त संख्या धन असते. आता ते आपण हे गोष्टी अगोदरच बोललेलो आहे. धन संख्या आहे बेरीज व्यस्त संख्या ऋण, ऋण संख्या आहे बेरीज व्यस्त संख्या धन, झिरोची बेरीज व्यस्त संख्या 0, झिरोची बेरीज व्यस्त संख्या 0 हीच असते. पुढचा a/b आणि वजा a/b या एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत. a/b संख्या तीच, a/b फक्त चिन्ह बदललं, काय नाही, फक्त चिन्ह बदलतं एवढंच तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्यांच्या परिमेय संख्या शोधता येतील. बघा या ठिकाणी 3/4 बेरीज व्यस्त संख्या काय असेल -3/4, कारण तुम्हाला सांगितलंय संख्या तीच राहते, फक्त चिन्ह बदलतं. त्यानंतर -5/8 इथं मात्र वजा दिलेला आहे, चिन्ह बदलतं, प्लस असेल त्याची संख्या, म्हणजेच त्याची बेरीज व्यस्त संख्या असेल 5/8. 11/7 बेरीज व्यस्त संख्या -11/7. त्यानंतर या ठिकाणी -13/6 बेरीज व्यस्त संख्या असेल अधिक 13/6. 8/3 ची बेरीज व्यस्त संख्या -8/3. 0 ची बेरीज व्यस्त संख्या 0. संख्या तीच, फक्त चिन्ह बदलतं, म्हणजेच बेरीज 0 येते. म्हणून ह्या सर्व बेरीज लक्षात ठेवण्यासारख्या बाबी. बेरीज व्यस्त संख्या प्लसच्या बाबतीत उपयोजन होते. गुणाकार व्यस्त संख्या गुणाकारासाठी असते, बेरीज व्यस्त संख्या प्लस साठी असते. बेरीज व्यस्त संख्या तिच्याच चिन्ह उलट करून मिळते. मी सांगितले ते चिन्ह फक्त बदलतं, संख्या तीच राहते. तर या ठिकाणी मित्रांनो बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर परिमेय संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्या आणि परिमेय संख्यांच्या बेरीज व्यस्त संख्या याविषयी आपण बोललोय. तुम्हाला नक्कीच हा घटक आवडला असेल किंवा समजला असेल अशी अपेक्षा करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.